चे मंत्री कृषी मंत्री या सभागृहात रम्मी खेळत आहेत। इथे शेतकरी आत्महत्या करतायत आणि त्यांचे मंत्री सभागृहात रम्मी खेळायलेत। या संदर्भात शेतकऱ्यांना पण त्यांची चांगली दखल घेतली। पुढच्या निवडणुकीत आपण पण दाखवून देऊ त्यांना जर शेतकरी कर्जमाफी केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन परभणी जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात छेडण्यात येईल अशी ग्वाही व्यक्त करतो। माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। खासदार साहेबांचा पाठिंबा आपल्याला आंदोलनाला भेटला आहे। यानंतर प्रहार तालुक्याचे अध्यक्ष शिवार सोनटके आपले मनोगत व्यक्त करतील। सर्वांना राम राम। शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतकऱ्याची सातबारा कोरी कोण म्हणते देत नाही। धन्यवाद। आम्हाला अपेक्षा नव्हती एवढे शेतकरी येतील म्हणून। अरे पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्याला लाजा वाटाय पाहिजे। तुम्हाला लाजा वाटाय पाहिजे म्हणजे मी का म्हणतो तुम्हाला कळालं का? अहो गावोगाव आम्ही आज तुमच्या 10 दिवस झालं तुमच्या गावोगाव फिरवल्या। शेतकऱ्याचं कर्ज काय आमच्या जे लोक फिरणार होते त्याचं कर्ज माफ होणार नव्हतं। पूर्णा तालुक्यातून अख्ख्या महाराष्ट्राचं कर्ज माफ होणार होतं। मला सांगा या ठिकाणी शेतकरी किती आलेत? अरे कोणी म्हणते पाणी पडतंय, कोणी म्हणाले पाणी पडाले, कोणी म्हणाले काय की कराले। अरे ज्याला याचं ते हक्काचे माणसं आलेले आहेत त्याचं अभिनंदन करतो। पण जे घरी बसले तुम्हाला हक कशासाठी दिली का? आमच्या काय घरचे कार्यक्रम होते का? आमची काय स्वतःची सातबारा कमी होणार होती का? स्वतःच्या सातबाराला बोजा कमी होणार होता। याच्याकरता याच्या पुढे एकच सांगतो तालुक्यातील सर्व मंडळीला, शेतकरीचा विषय कोणता असो ते कोण्याही पक्षानं आंदोलन करो, जात भात पक्ष बाजूला ठेवून त्याने 100% रस्त्यावर यायला पाहिजे। अहो गुन्हे आम्ही आमच्या अंगावर घ्यायला तयार आहोत ना। तुम्हाला फक्त संघर्ष करायचा आहे। तुमच्यावर कोणते गुन्हे दाखल होणार काय? शेवटी कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होतात। आपल्याला या ठिकाणी एकच सांगायचंय, पोलीस प्रशासनाचं व पत्रकार बांधवाचं आपल्याला 100% पाठिंबा आहे। 100% त्याच्या टाळ्या वाजवा द्यायच्या। ठीक आहे। या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 24 तारखेला सन्माननीय बच्चूभाऊने जो चक्काजाम आंदोलन हे ठेवलेलं आहे त्या आंदोलनासाठी पूर्णा तालुक्यातील विविध पक्षाचे व सर्व पक्षाचे 3 जण जर सोडले, 3 जण तुम्ही ओळखून घ्या, 3 जण जर सोडले तर सगळ्या संघटनेचा या चक्का जामला आंदोलनाला पाठिंबा आहे। तालुक्याच्या वतीने प्रहारच्या वतीने सर्वांचा अभिमान मानतो। त्यांना आम्हाला सर्वांना पाठिंबा दिला व बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले। मित्रहो, चक्काजाम आंदोलन करायची का वेळ आली आहे तुम्हाला माहित आहे का? गेल्या वेळेस ज्या वेळेस आपल्या घरला इलेक्शनसाठी मतदान मागायला आलेले होते त्यावेळेस त्याने एक आश्वासन दिलेलं होतं, तुम्ही आम्हाला मतदान द्या, आम्ही तुमचा सातबारा कोरा 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 करू। बरोबर आहे ना? मग आपण काय म्हणाल्या, तुम्ही जे आश्वासन दिलं होतं आम्हाला, जे जेवायचं आव्हान दिलेलं होतं त्या निमित्तानं तुम्ही आम्हाला आता जेवू घाला म्हणजे आमचा सातबारा कोरा करा। बाकी आमचं दुसरं काही म्हणणं नाही, आमचा फक्त सातबारा कोरा करून द्या। मला सांगा, उद्योगपतीचे जे काही व्याज असतील, त्याचे मुद्दल असतील, त्याला जे काही कर्ज दिलेले आहे ते तुम्ही ते माफ करता, मग शेतकऱ्याचा सातबारा का कोरा होत नाही? शेतकऱ्याला सातबारा कोरा करण्यासाठी तुम्हाला लागालेच किती पैसे? तुम्ही समृद्धी महामार्गाला मान्यता देता, तुम्ही शक्तीपीठाला मान्यता देता। शक्तीपीठ तर आपल्या तालुक्यामध्ये येणार आहे, शक्तीपीठाचे अर्धे जरी पैसे जरी वापरले तर शेतकऱ्याचा सातबारा कोरा होत आहे। आपल्या तालुक्यानं कोणी शक्तीपीठासाठी मागणी केली का माझा जमीन जावा म्हणून? समृद्धी महामार्गासाठी कोणी मागणी केली का माझी जमीन जावा म्हणून? मग मला सांगा, जे काही वस्तू पाहिजे नाही ते आपल्यावर लादल्या जाते का? तर या हरामखोराचे जावाई मेवणे सासरे जावाई हे गुत्तेदार होते, गुत्तेदारी करणार आणि आपल्या जमिनी घेऊन त्याचा व्यवसाय करणार। मग याच्यासाठी माझा एकच जाहीर निषेध करतो या सरकारचा। त्याच्यानंतर हा हरामखोर कृषी मंत्री, अहो त्याला लास्ट वाटा जीवाला, रमी खेळत बसतो। आणि रमी खेळायची असली तर एका हॉटेलमध्ये जाय, रमी खेळ, पोलीसवाले तुला अटक करतील। तू कोण्या ठिकाणी रमी खेळतो त्या जीवाला लास्ट वाटाव। ज्या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याविषयी कोणते तरी प्रश्न मांडायचे
तुला भले कर्जमाफी द्यायचा नसला तर दुसरा एखादा मुद्दा जाहीर करायचा होता. आमच्या खतावरली सबसिडी माफ करायचा होता. शेतकऱ्याला विविध काही योजना असल्या त्याची मान्यता तुम्ही द्यायला पाहिजे होती. तुम्हाला आम्ही काय कर्जमाफीच मागायल्यासाठी कृषी मंत्री ठरवलं काय? नाही. बक्कळ अशा काही योजना शेतकऱ्याला त्यानं मंजूर करायला पाहिजे होती, पण नाही, त्यानं केलेलं नाही. त्याचा पहिले प्रथम जाहीर निषेध करू. जनावर देण्याचा प्रस्ताव चालू होता. मग दुधाळ जनावरचा होता. बरेचसे असे काही मुद्दे आहेत, मग ते उपस्थित करायचे नाहीत ना. या सरकारला आपल्यामध्ये भांडण लावायचं, जे काही महत्वाचा मुद्दा आहे त्याला बाजूला सारायचं आणि आपापला वाद चालू द्यायचा. पण हे महाराष्ट्रातला शेतकरी अजिबात खपून घेणार. माझं म्हणणं एकच येत आहे, ज्या ठिकाणी समृद्धी महामार्ग आपल्या तालुक्याला पाहिजे नव्हता, शक्तीपीठ पाहिजे नव्हतं, माझा एकच मुद्दा आहे, या ठिकाणी जे कॅम्प झालेला आहे पूर्णा तालुक्यामध्ये, या ठिकाणी समृद्धीचा कॅम्प झालेला आहे. या ठिकाणी मला इमानदारी सांगा का आपल्या तालुक्यातले किती लोक इथं कामाला कोण कामाला आहे? काय JCB वाला घेतला, टिप्परवाला घेतला, ट्रॅक्टरवाला घेतला, हमाल घेतला, कोणता वॉचमॅन घेतला, कोणतरी घेतले का? मग इथं लोक कोणते कामं करायले? तालुका माझा, जमीन माझी, सगळं काही माझं असताना इथं दुसरे लोक कामं करायले. मग हे भार खाऊ लोक काय झोपी गेले का सांगायला? वरच्या लेवलचे जे राष्ट्रीय पक्षाचे असतील किंवा या सरकारमध्ये असतील त्या लोकांना एवढा तरी विचार करायला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण एवढा मोठा प्रोजेक्ट केला, त्या ठिकाणच्या लेकरायला तिथल्या बाळाला रोजगार दिलेला आहे का सांगा मला. मग आम्हाला सांगा हे कॅम्प बंद होऊ नये तर काय व्हावं? बंद करायला पाहिजे की नाही असा कॅम्प? शेतकऱ्यांना सगळ्यांना जर एकजुटीने आलं तर 100% कॅम्प बंद होत आहे. कितीतरी हजारो आपले शेतकऱ्याचे लेकरं तिथं कामाला लागतील. कोणाचं ट्रॅक्टर लागेल, काय लागायच्या ते वस्तू लागतील. पण आता सांगा हे सगळ्या तुम्ही इथं 20 वाहनं उभी आहेत, सगळ्यावर UP लिवलेलं, मध्य प्रदेश पासिंग लिवलेली. मग मला सांगा हे कुठले वाहनं आले? महाराष्ट्रातलं वाहन इथं एकतरी एका सांगा. मग याच्यावर कोणतरी आवाज उठवायला पाहिजे की नाही? याच्यावर सगळ्यांना बोललं पाहिजे. याच्यावर सगळ्यांना तहसीलदार साहेबाला, आपल्या आमदार साहेबाला किंवा कलेक्टर साहेबाला याच्यावर चर्चा करून कुठंतरी काय करायला पाहिजे. अहो कमिशन भेटलं म्हणजे हे काही खूप खातात लोक. शेतकऱ्याचे लेकर अजिबात घेत नाही. कमिशनवर चालणारे दलाल होते आणि आपल्यापैकी काही दलाल होते याच्या पाठीमागे. कुठेतरी आपला संघर्ष करून कुठेतरी आपले लोक एक झाले. भविष्यामध्ये एक सांगतो, प्रहारच्या वतीने या कारखान्यावर एक भव्य दिव्य सगळ्याच्या पाठिंब्याने एक नाही मोर्चा काढण्यात गेला. म्हणून आम्हाला काय आमचे स्वतःचे वाहनं लावायचे, स्वतःचे लेकरं घ्यायचे नाहीत. फक्त माझ्या तालुक्यातला इथं कोणतरी बांधव कामाला झाला, बाकी आमची काही आशा नाही. काल आडगावचं एक मॅटर होतं, एक आपल्या इथं समजू या रेल्वेचा हे व्हायला बायपास व्हायला, काय गरज आहे बायपासची सांगा? जे काय आपले पुणेच्या ठिकाणी रेल्वेचे प्रोजेक्ट होते, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपले जे होते ना अगोदरचे अशोकराव चव्हाण सगळे काय प्रोजेक्ट नांदेडला नेले. इथं पूर्णच्या बस स्टँडला काय फक्त तुम्ही एवढा लोटा घेऊन जाऊ शकता, एवढी तिथं जागा शिल्लक राहिले. कोणता प्रोजेक्ट आहे सांगा या ठिकाणी? मग मला सांगा, आडगावच्या या बरेचशा शेतकऱ्याची जमीन झाली, त्याला बायपास अजिबात फायदे नाही. फक्त यायच्या की नाही टक्केवारीसाठी हे या शेतकऱ्यावर लादलेला प्रश्न आहे. या शेतकऱ्याची जमीन पाहिजे नाही. आता त्या शेतकऱ्यांना काय जीव द्यायचा का माझी जमीन तुला पाहिजे नाही म्हणून? कुठंतरी या तालुक्याने संघर्ष केला पाहिजे. ठीक आहे, असे काय बरेचसे तालुक्यामध्ये मुद्दे आहेत. सन्माननीय बच्चूभाऊचा एक मुद्दा आहे, शेतकऱ्याची जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत एकजुटीने एका जीवानं संघर्ष करीतच राहणार. सन्माननीय बच्चूभाऊने 7 दिवस सतत उपोषण केलं. या उपोषणामध्ये सन्माननीय बावनकुळे साहेब आले आणि त्याने सांगितलं की तुमची 7-12 साहेब आम्ही कोरी करू, तुम्ही आश्वासन पाठीमागे घ्या. केलं का त्यानं 7-12 कोरी? आधी कमिटी सुद्धा दाखल केली नाही. याच्यानंतर सन्माननीय बच्चूभाऊनं काय केलं, पायी 137 किलोमीटर यात्रा काढली. त्या यात्रेमध्ये सुद्धा त्याला आश्वासन दिलं तुमची 7-12 कोरी करू. अरे लबाड लांडगे हो तुम्ही, लबाड तरी किती बोलता? हे तुमचं तुम्हालाच कळणार चालेल. आपण रात्री काय बोलल्या, सकाळी काय बोलाले. मग याच्याकरता एक दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो शेतकरी बांधव आहे माझा. शेतकरी बांधवाला जो आपण पेरणी करतो, पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामं MRGS मध्ये घेणे. MRGS मध्ये घेण्याचा अर्थ एकच आहे की ज्या शेतामध्ये जो शेतकरी माझा माय बाप बहीण जो कोणी काम करतंय त्याच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे पडले पाहिजे. पेरणी ते कापणी. आम्हाला तुमच्या हमी भावाची गरज नाही, आम्हाला तुमच्या काच्याच गरज नाही. फक्त ते पेरणी ते कापणीचा जरी मुद्दा बच्चूभाऊचा एक जरी सरकारनं जरी मंजूर केला तरी शेतकऱ्याच्या अकाउंटला 40 ते 50 हजार रुपये त्या अकाउंटला
गरज नाही आपल्याला तुमच्या याची. अहो तुम्ही द्याल्याच काय, तुमच्याकडून अपेक्षा तरी काय तुम्ही काय करणार आहात? तुम्ही वरच्या लेवलनं प्रशासनावर दबाव टाकणार, पोलीस यंत्रणेवर दबाव टाकणार. जो कोणी असा आमच्यासारखा कार्यकर्ता बोलता त्याची ईडी लावणार किंवा त्याला मदत टाकणार. दुसरे याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता? फक्त दबाव यंत्र चालू आहे. तुमच्यापाशी पैशाचा माज आलेला आहे, दुसरं काय नाही. जो कोणी पैशाचा माज आला आहे त्याची 100% पायली भरलेली राहते. आज दुसरा एक प्रश्न, जो आपला बांधव एका संस्था चालकाला टीसी मागायला गेलता, फक्त माझ्या लेकराची टीसी वापरते आणि त्याचा प्रश्न किती होता? फक्त 3000 रुपये होते त्या संस्था चालकाकडे. अहो ते मला कोट्यावधीचा माणूस 3000साठी एका माणसाचा आत्महत्या, लाजिरवाणी गोष्ट पाहिजे. अहो 3000साठी तुम्ही एवढा मोठा मुद्दा एका माणसाला मारता. आज तुझी संस्था आहे, त्या पालकाला किंवा त्या लेकराला तुझ्या जर संस्थेमध्ये शिकायचं नसलं तर त्या पालकाला अधिकार नाही का मला टीसी दे वापस म्हणायचा? त्यानं फी भरलेली त्याला अधिकार नाही का पैसे वापस मागायचा? मग तुम्ही लाता बुक्या घालून जर मारता आणि ते बी पत्नीसहित, आणि तुमची गुंडगिरी झाली नाही तर काय झाली सांगा ना? ठीक आहे, आपल्या पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करता की त्याला 100% पाठलाग करून त्या हरामखोराला पकडलेलं आहे. आता कोर्टामध्ये मॅटर आहे, जे योग्य ते कारवाई होईल त्याच्यावर होणार आहे, त्याचा विषय नाही. पण अशा तालुक्यामध्ये काही बरेचसे मुद्दे येतात, ते मुद्दे घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. शेतकरी सर्व या ठिकाणी जमलेले आहेत. शेतकऱ्याचे मुद्दे शासनापर्यंत जावे व शासनाने या कर्जमाफीची दखल घ्यावी एवढीच मी विनंती करतो. माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी एकजुटीचा जय असो. शेतकरी एकजुटीचा जय असो.